नमस्कार मित्रांनो, युवा वाणीच्या इको फ्रेंड्स या मालिकेत मी नेहा पाटकर आपलं स्वागत करते। मित्र हो, आजकालची जीवनशैली एकदम सुपरफास्ट झाली। त्यातच कामाच्या ठिकाणी असणारी स्पर्धा, नोकरी टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड, यात आवड वगैरे जोपासायला कोणाला वेळ आहे असं तुम्ही म्हणाल। शिवाय महागाई, सतत कशा ना कशाची तरी होणारी दरवाढ, उंचावलेलं जीवनमान यांमुळे अधिकाधिक पैसा कसा जोडता येईल याचाच विचार सामान्यतः प्रत्येक जण करत असतो। पण मंडळी, काही माणसं मात्र या पलीकडे जाऊन विचार करतात। आपली आवड जोपासता आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचं संवर्धन करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे सुबोध गोरे। ते आज आपल्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत। मंडळी, निसर्गाच्या विविध घटकांपैकी पाण वनस्पती हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे। या वनस्पती वाढवणं ही सुबोधजींची आवड आहे। तर सुरुवातीला आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। सुबोध गोरे यांनी मुंबईतील पोद्दार महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतलेली आहे आणि ते गेली अनेक वर्ष LIC एजंट म्हणून कार्यरत आहेत। तर सुबोधजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। गार्डनिंगची आवड बऱ्याच जणांना असते, पण तुमचं गार्डनिंग म्हणजे मातीकाम नाही, खास करून पाण वनस्पती वाढवणं हा तुमचा छंद किंवा आवड आहे। तर हे कसं काय किंवा याची सुरुवात कशी झाली याविषयी आम्हाला थोडंसं सांगा। मला पहिल्यापासून बागकामाची आवड होतीच आणि मी लहानपणापासून मासेही पाळायचो। माझ्या एका मित्राच्या घरी मी माशांच्या टँकमध्ये झाडं लावलेली पाहिली आणि तेव्हापासून माझी उत्सुकता या झाडांविषयी वाढली। त्यानंतर लगेच काही मला हा छंद जोपासता आला नाही, परंतु नंतर कालांतराने मी या छंदात जास्तीत जास्त माहिती मिळवून अधिकाधिक झाडं लावलं। अच्छा, आणि दुसरं म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यात पाण वनस्पतींचं महत्व काय आहे? आपण साधारणतः झाडं जी बघतो ही झाडं सगळी हवेतून कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि त्या योगे वाढत असतात, परंतु आपले जे छोटे छोटे झरे आहेत, छोटे तलाव आहेत, यामध्ये ह्या पाण वनस्पती असतात। या तलावाच्या खाली असलेली जमीन घट्ट धरून ठेवणे, जमिनीची धूप होऊ न देणे, नंतर पाण्यात तयार होणारे जे इतर काही घातक द्रव्य आहेत, विषारी गॅसेस म्हणा, ते नलिफाय करणे, असं या पाण वनस्पतींचं कार्य आहे। तसंच माशांना अंडी घालण्यासाठी किंवा त्यांना सुरक्षित वाटावं यासाठी लपता यावं असाही या वनस्पतींचा उपयोग होतो। लव्हाळी, पाणगवत, हायड्रियाशी मोजकीच नावं आम्ही ऐकली आहेत, तर मला इतर पाण वनस्पती आणि त्यांची वैशिष्ट्य यांविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल। पाण वनस्पतीमध्ये साधारणतः छंद म्हणून जी झाडं लावली जातात तर त्याच्यामध्ये 3-4 प्रकार महत्वाचे आहेत। एक नेहमीचे म्हणतात जे स्टेम प्लांट्स, म्हणजे जी काठीसारखी असतात आणि ती सरळ सरळ वाढत जातात। दुसरी इचिनोडोरस किंवा अमेझॉनच्या प्रकारातली, की ज्यांना फक्त जमिनीच्या इथून पानं एकाच केंद्रातून येऊन ती झाडं मोठी मोठी होत राहतात। त्यांची उंची फार जास्ती वाढत नाही। आणि या ज्या पाण वनस्पती आहेत तर ह्या बहुतेकशा पाण वनस्पती काही काळ पाण्याच्या बाहेर पण राहू शकतात आणि पाण्याच्या आत पण राहू शकतात। पाण्याच्या बाहेर जेव्हा त्या असतात तेव्हा बाह्य वातावरणाशी मिळतं जुळतं घेत स्वतःचं स्वरूप बदलतात आणि वेगळ्या प्रकारची पानं दाखवतात। अच्छा, या वनस्पती वाढवण्यासाठी साधारण जागा केवढी लागते आणि साधन सामुग्री काय आहे? दुसरी गोष्ट म्हणजे हे फार खर्चिक आहे का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। शहरातल्या लोकांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर जागा हा फार महत्वाचा प्रश्न आहे, परंतु तुमचा छंद म्हणून करताना 1 फूट तुमच्याकडे जर जागा असेल, 1 फुटाचा छोटा टँक ठेवून सुद्धा तुम्ही याला सुरुवात करू शकता। त्याच्यानंतर मग तुमच्याकडे आणखीन जागा असेल तर 2 फूट 4 फूट करत करत तुम्ही कितीही वाढवू शकता। जर तुम्ही थोडंसं आजूबाजूला पाहून साहित्य वापरलं तर एवढा विशेष खर्च येत नाही, परंतु तुम्ही दुकानातनं ब्रँडेड वस्तू विकत घेऊन जर वापरत राहिलात तर याला खर्च जास्ती येतो। आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले विविध साहित्य वापरा आणि अतिशय स्वस्तात तुम्ही हा छंद जोपासू शकता। साधारणतः असं बघितलं की फिश टँक आणि जे लोक ठेवतात काही काळ आणि त्याची काळजी घेणं त्यांना काही जमत नाही। हे बऱ्याच ठिकाणी होतं। खूप जणांचे फिश टँक किंवा ही जी हॉबी आहे ही हॉबी जेमतेम 5-6 महिने टिकते। लोक साफसफाई करायला कंटाळतात आणि नंतर शेवटी म्हणतात की नको, आपल्याला वेळेनुसार हे जमणार नाही आणि मासे मरतायत, झाडं मरतायत, तर हे काही मनाला पटत नाही, नको आपल्याला ती हॉबी, असं करून शेवटी काढून टाकतात। परंतु असं नाहीये। छोट्या छोट्या गोष्टी जर सांभाळल्या तर ही अतिशय सुंदर हॉबी आहे आणि त्याच्यातनं मासे किंवा झाडंही मरत नाही।
सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही मासे काढून कधीही फिश टँक साफ करायचा नसतो. तर त्यातलं थोडं पाणी काढून पुन्हा ताजं नवीन पाणी भरायचं असतं आणि फिल्टर्स काही प्रमाणात वापरायचे असतात. त्यायोगे तुमचं मासे मरण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरं एक म्हणजे जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींची काळजी आणि पाण वनस्पतींची काळजी याच्यात काही फरक आहे का? सगळ्यात महत्वाचा आणि मला आवडणारा फरक याचा असा आहे की तुम्ही गुलाबाचं झाड लावलं, जास्वंदीचं झाड लावलं तर तुम्हाला त्याला रोज किंवा एक दिवसाआड तरी कमीत कमी पाणी द्यायला लागतं. तुम्ही कुठे बाहेरगावी गेलात, काही झालं आणि दुसरं कोणी पाणी घालायला नसलं की ही झाडं मरून जातात. परंतु ही पाण्यातलीच झाडं असल्यामुळे यांना रोज पाणी घालायला लागत नाही आणि फक्त यांना फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण चालू ठेवण्यासाठी लाईट चालू करणे, बंद करणे आणि कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा चालू बंद करणे या 2 गोष्टी हा अतिशय महत्वाचा भाग आहे यातला. या गोष्टी केल्या तर आपली झाडं छान राहतात. अच्छा. नव्याने जर एखाद्याला हा छंद सुरुवात करायचा असेल त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हा छंद नव्याने सुरुवात करण्यासाठी पहिलं मी सांगेन ते म्हणजे की जागेची निवड. तुमच्या घरातला जो अंधारा कोपरा असेल तिथे खिडकीतून येणारा लाईट किंवा दुसरा कोणताही बाहेरचा सूर्यप्रकाश हा त्या फिश टँकवर पडू नये. कारण आपण कृत्रिम प्रकाशामध्ये ही सगळी झाडं वाढवत असतो आणि त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आला तर याचा समतोल बिघडून जातो. तर त्यामुळे विशिष्ट जागा निवडणं हा एक महत्वाचा भाग झाला आणि त्याच्यानंतर साहित्य त्याच्यासाठी काही ना काही जमवायला लागेल. तुमच्या घरात जितकी जागा आहे त्यानुसार 1 फुटाचा, 2 फुटाचा, 3 फुटाचे अशा पद्धतीने तुम्ही एखादा टँक जमा करावा. नंतर तो टँक समपातळीत असलेल्या एखाद्या टेबलावर ठेवला पाहिजे. टँक आणि टेबल याच्यामध्ये थर्मोकॉलची शीट ठेवायला पाहिजे. कारण टँक मध्ये पाणी भरल्यानंतर जर टेबल समपातळीत नसेल तर फिश टँक फुटण्याचा संभव असतो. तर त्याच्यामुळे थर्मोकॉलचं अतिशय महत्व आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे याच्यात वाळू काय घालावी. तर रिव्हर सँड म्हणजे नदीत मिळणारी जी वाळू आहे ती स्वच्छ धुवून तुम्ही या फिश टँक मध्ये जर घातलीत तर त्याच्यामध्ये जी कॉमन झाडं आहेत ती झाडं अतिशय व्यवस्थित येतात. त्याच्यानंतर महत्वाचा घटक येतो की माशांना जसा श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो, प्राणवायू लागतो, तसा झाडांना श्वसनासाठी कार्बन डायऑक्साईड लागत असतो. तर हे कार्बन डायऑक्साईड आपण झाडांना पुरवला पाहिजे. कारण आपण अतिशय छोट्या जागेत बरीचशी झाडं लावणार असतो. तर हा कार्बन डायऑक्साईड आपल्याला घरच्या घरी तयार करता येऊ शकतो. साधारणतः तुम्ही 1 लिटर जी पाण्याची बाटली येते आपली प्लास्टिकची तर त्या बाटलीमध्ये अर्धा लिटर साधं पाणी, त्याच्यामध्ये 1 पाऊंड कप किंवा 1 कप साखर आणि 1/2 चमचा बेकर्स यीस्ट म्हणजे केकच्या दुकानात केक फुगवण्यासाठी जे वापरतात तर ते बेकर यीस्ट घातलं की ह्या लिक्विड मधून साधारणतः 5 ते 6 तासानंतर हळूहळू कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर निघायला लागतो. या बाटलीचं बूच घट्ट बंद करून त्या बुचाला एखादी नळी जोडून त्या नळीमार्फत हा गॅस आपल्याला फिश टँक मध्ये सोडायला पाहिजे. या गॅसच्या मुळे झाडं अतिशय वेगाने वाढून अतिशय सुंदर दिसतात. तर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर या फिश टँकच्या वरती व्हेंटिलेशन नीट राहील म्हणजे आतल्या लाईटमुळे हवा गरम होणार नाही अशा पद्धतीने लाईटची योजना करून साधारणतः 24 बाय 15 बाय 18 या साईजच्या फिश टँकला 2 18 वॅट्सच्या ट्यूब पुरेशा होतात. म्हणजे आपल्या ज्या नॉर्मल ट्यूब्स आहेत त्या 2 ट्यूब्स आपण व्यवस्थित रिफ्लेक्टर सकट लावल्या तर अतिशय सुंदर झाडांची वाढ तुम्हाला मिळू शकते. आणि कार्बन डायऑक्साईडचं अतिशय महत्व आहे कारण जसं श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजन लागत असतं तसं झाडांना कार्बन डायऑक्साईड लागत असतो. सगळी लोक म्हणतात निसर्गात कुठे कार्बन डायऑक्साईड कोण प्रोव्हाइड करत असतं, पण नैसर्गिक कंडिशन मध्ये आणि जेव्हा आपण त्यांना कॅप्टिव्ह ग्रोथ म्हणतो, इंडोर ग्रोथ म्हणतो, तर ह्या दोन्ही कंडिशन्स वेगळ्या आहेत. निसर्गामध्ये सुद्धा कुजणारा पालापाचोळा किंवा मेलेले प्राण्यांचे अवयव याच्यातून कार्बन डायऑक्साईड निघतच असतो आणि तो झाडांना मिळतच असतो. याला आपण नेहमी फिश टँक असं म्हणतोय पण ऍक्च्युअली हा फिश टँक नसून ही झाडांची कुंडीच आहे आणि याच्यात आपण विविध पाण वनस्पती टाकलेल्या आहेत आणि डासांचा उपद्रव होऊ नये इतपत जरी मासे ठेवले त्याच्यामध्ये तरी पुरेसे असतात. तर सुबोधजी, कधी या छंदाचं रूपांतर एखाद्या व्यवसायात किंवा मोठ्या प्रमाणात करण्याचा आपला काही विचार आहे? नाही, या छंदाचं व्यवसायामध्ये रूपांतर करण्याचा माझा स्वतःचा काही मानस नाहीये. परंतु अनेक लोकांना हा व्यवसाय किंवा छंद करायला प्रोत्साहित करणं हे मला जास्ती आवडतं. आणि आपल्याकडे भारतामध्ये ही इंडस्ट्री किंवा हा उद्योग अतिशय कमी प्रमाणात आहे.
आणि त्याला जास्तीत जास्त चालना मिळावी अशा पद्धतीने माझे काही ना काही प्रयत्न चालू असतात. दुकानदारांना माहिती देण्यासाठी वेळ नाहीये आणि त्यामुळे हा छंद पुरेसा वाढत नाहीये. जर आपण नीट माहिती दिली छंदिष्ट लोकांनी किंवा हॉबीजनी एकमेकांनाच माहिती दिली तर हा छंद वाढेल. त्यातलेच काही हॉबीस्ट पुढे येतील आणि असं करत करत ही इंडस्ट्री वाढेल असा माझा इरादा आहे. आपल्या इथे या विषयाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या किंवा शिक्षण देणाऱ्या काही संस्थांची नावं वगैरे तुम्हाला माहित आहेत? याबाबत आपल्याकडे मुंबई युनिव्हर्सिटीचं एक डिपार्टमेंट आहे, एक्स्ट्रा म्युरल स्टडीज. त्यांच्या मार्फत यातले कोर्सेस घेतले जातात. तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटचं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन यांच्या मार्फत ऑर्नामेंटल फिश यांच्याबद्दल माहिती दिली जाते. परंतु व्यवसाय या स्वरूपात करण्यासाठी खास कोणी माहिती एवढी देत नाहीये आणि आपल्याकडे एकूणच हा विषय पूर्णपणे दुर्लक्षित आहे. आपलं हवामान, एकूणच किनारपट्टी आणि मुंबई हे इतकं या सगळ्याला पोषक आहे की पूर्ण जगभरातून आपल्याकडे लोक झाडं घेण्यासाठी आणि मासे घेण्यासाठी यावेत का हा धंदा वाढू शकतो. परंतु आपल्याकडे हा धंदा म्हणून कोणी नीट पाहत नाहीये. फक्त एखादा फिश टँक ठेवला, त्याच्यात 4 मासे ठेवले, गणपती उत्सव आला आणि मासे आणले, वर्षभर एक एक मासा त्यातला मरत गेला, पुढच्या गणपतीला परत जास्ती मासे आणले. इतपतच याचं स्वरूप आहे. त्याच्याकडे कोणी फार सिन्सिअरली पाहत नाही. या क्षेत्रात व्यवसाय करता येऊ शकतो का आणि त्याचं स्वरूप काय असू शकतं? या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याकडे 2 प्रकारे हे होऊ शकतं. एक तर सेल्स म्हणून आणि मेंटेनन्स म्हणून. आता मोठमोठी जी मत्स्यालय किंवा पाणवनस्पतींचे टँक्स बनवले जातात तर यांचा मेंटेनन्स करायला कोणी मिळत नाही. तर मेंटेनन्सची कामं, जसं कॉम्प्युटर तुम्ही घेतलात तर कॉम्प्युटरचं AMC असतं, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट मार्फत तुमचा माणूस तुम्हाला सर्व्हिस देत असतो. तसं फिश टँकच्या बाबतीत सर्व्हिस लागते. मोठ्या हॉटेलमध्ये असलेला फिश टँक हा काही त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांमार्फत नीट ठेवला जाऊ शकत नाही. तर तो मेंटेन करायला योग्य ट्रेनिंग झालेल्या माणसांचीच गरज असते. तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याकडे रोजगाराच्या बऱ्याच वाटा याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पाणवनस्पतींची लागवड करून त्या जगभर पाठवणं किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये जिथे जोपास होऊ शकत नाही अशा लोकांना त्या पुरवणं, त्याच्यानंतर विविध साहित्य उपलब्ध करून देणं, याच्याबद्दल कन्सल्टन्सी देणं, त्याच्यानंतर जे मोठे मोठे दवाखाने म्हणा किंवा वेटिंग रूम्स म्हणा जिथे लोक ताणतणावाखाली बसलेली असतात, अशा ठिकाणी या फिश टँकचं महत्व पुष्कळ आहे. विविध ठिकाणी भेटून लोकांना ही कल्पना सांगून आणि त्यांना आम्ही हे करून देऊ शकतो आणि आम्ही हे मेंटेनही करून देऊ शकतो असं सांगून तिथे पुष्कळ काम मिळू शकतं. परंतु ऍज अ इंडस्ट्री आपल्याकडे हे खूप डेव्हलप व्हायला पाहिजे आणि करिअर म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता. अच्छा, तर या विषयाशी काही संबंधित ग्रुप्स तुम्हाला माहिती आहेत का की एखादी व्यक्ती ज्याला या विषयात इंटरेस्ट आहे ती या कामाशी जोडली जाऊ शकते? या विषयामध्ये मी स्वतः फेसबुकवरून प्रसार करत असतो. सुबोध गोरे ॲक्वेरियम्स या नावाचं जे माझं फेसबुक प्रोफाईल आहे आणि तिथे आम्ही एक ग्रुप तयार केला आहे. त्याचं नाव आहे अग्नी म्हणून, ॲक्वॅटिक गार्डनर्स ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये विविध प्रकारची माहिती आम्ही सगळे, याच्यामध्ये कोणतंही असं बंधन नाहीये की म्हणजे अमुक विषय घ्यायचा किंवा नाही. पाण वनस्पतींशी संबंधित जे काही असेल त्या ग्रुपचं नावच आहे ॲक्वॅटिक गार्डनर्स ऑफ इंडिया आणि याला पूरक असा दुसरा एक ग्रुप केलेला आहे ॲक्वॅटिक गार्डनर्स एक्सचेंज. म्हणजे तुम्हाला एखादं झाड हवं असेल किंवा एखादी वस्तू हवी असेल तर या ग्रुपमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता आणि त्या पोस्टिंगद्वारे तुम्हाला तुमच्या मित्रांमार्फत हे मिळू शकतं. आपण पाहतो की शाळेत पर्यावरण हा विषय फक्त पासिंग पुरते मार्क मिळवण्यासाठी अभ्यासला जातो किंवा आपण म्हणूया की याविषयी गांभीर्याने विचार केला जात नाही. तर मुलांना पर्यावरण या विषयाची गोडी लागावी म्हणून शालेय स्तरावरती कशा प्रकारे प्रयत्न करता येऊ शकतो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण फिश टँक किंवा तुमची ही पाण झाडांची कुंडी हे म्हणजे पर्यावरणाचा जो समतोल आहे तर त्याचं एक छोटंसं मॉडेलच असतं आणि पर्यावरणाचा अभ्यास तुम्ही पुस्तक वाचून करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे. तुम्ही झाडांना कार्बन डायऑक्साईड दिल्यानंतर झाडं कशी फोटोसिंथेसिस करतात किंवा प्रकाश संश्लेषण करतात, नंतर विविध लाईटचा झाडांच्या पानांवर काय इफेक्ट होतो, एखादा घटक कमी किंवा जास्ती झाला तर झाडांवर किंवा माशांवर काय परिणाम होतो, पाण्यातला क्लोरीन हा कसा आपल्या लाईफला हानिकारक आहे, असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात असतात आणि हे सगळं तुम्ही पुस्तकांमधून शिकवू शकत नाही. म्हणजे जसं सायकल चालवायला आपण पुस्तक वाचून शिकू शकत नाही तसं हे प्रत्यक्ष बघूनच आपण शिकू शकतो. तर त्याच्यासाठी या फिश टँक्सचा उपयोग होऊ शकतो आणि शाळेतला EVSचा संपूर्ण अभ्यासक्रम या माध्यमातून आपण शिकू शकतो.
तुम्ही सांगितलं खरंच त्याप्रमाणे की ईव्हीएस विषय अशा पद्धतीने जर शिकवला मुलांना तर नक्कीच सगळ्यांना पर्यावरणीय विषयाची खूपच गोडी लागेल. सुबोधजी, तुम्हाला या छंदाने काय दिलं? मला या छंदाने काय दिलं असं म्हणण्यापेक्षा या छंदाने मला काय दिलं नाही असं म्हणण्यासारखंच आहे. अक्षरशः मी जेव्हा माझ्या फिश टँक्स कडे पाहतो आणि संपूर्ण हिरवा रंग तो मनाला इतका आनंद देणार आहे आणि एखादं झाड जेव्हा त्यातलं काही ना काही कारणाने प्रॉब्लेम त्याला झालेला असतो तेव्हा इमिजिएटली त्याच्यावर काही ना काहीतरी उपचार करणं, त्याला जे कमी पडतंय ते देणं, याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे मला आजूबाजूच्या जगाचं भान नसतं. मी इतका त्या झाडांमध्ये गुंतलेला असतो. आणि ही झाडं जेव्हा पाण्याच्या जवळ येतात आणि वरती डोकं काढतात आणि केव्हा तरी त्यांना छोटंसं एखादं फूल येतं तेव्हा अक्षरशः त्या फुलाभोवती माझं मन पिंगा घालत राहतं आणि अतिशय छान रंगाची छोटी छोटी फुलं या झाडांना येऊ शकतात. या छंदाने मला सर्व प्रकारचे आनंद दिलेत, अनेक मित्र दिलेत, काय दिलं नाही असं मी म्हणतो. तुमच्या जो फेसबुकचा ग्रुप आहे, तुम्ही जो उल्लेख केलात मगाशी, त्या ग्रुपला प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो? आमच्या फेसबुकच्या ग्रुपला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. कारण पाण वनस्पतींविषयी असा आतापर्यंत तरी मी कोणता ग्रुप पाहिलेला नाहीये. तसंच बहुतेकचे जे हा छंद जोपासणारे लोक आहेत तर हे अतिशय नवशिके असल्यामुळे त्यांचे अतिशय बेसिक प्रश्न असतात. नंतर जे स्टुडंट्स आहेत तर त्यांचा दुसरा प्रश्न असतो की स्वतःच्या अगदी कमीत कमी पॉकेट मनी मधून हा छंद जोपासायचा. या ग्रुपमध्ये काही ना काही उत्तरं मिळत असतात, त्यांचे जे प्रश्न असतात ते सोडवले जात असतात. प्रत्येक लोक जी फेसबुकवर बसत नव्हती तर ती अरे फेसबुकवर ॲक्वेरियमची आणि पाण वनस्पतींची माहिती मिळते तर चला आपण फेसबुकचं अकाउंट आता हळूहळू ऍक्सेस करायला सुरुवात करूया. आणि मग विविध मित्र आणखीन जमवायचे तर लोकांनी आणखीन एक फेसबुक अकाउंट उघडून फक्त ॲक्वेरियम स्पेशल फेसबुक अकाउंट उघडलेले कित्येक माझे मित्र आहेत. परदेशात या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याविषयी जाणून घ्यायला. परदेशामध्ये हा व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणावर केला जातो. तिथे असलेल्या ज्या फक्त पाण वनस्पतीच्या अशा ज्या नर्सरीज आहेत त्या सॅटेलाइट मधून दिसतात, इतक्या मोठ्या प्रमाणावर ते आहेत. जगभरातून सिंगापूर आणि हाँगकाँगला लोक ॲक्वेरियमची झाडं घेण्यासाठी म्हणून जात असतात आणि इतक्या विविध तऱ्हेची झाडं आणि इतक्या सुंदर कंडिशन मध्ये तिथे पाहायला मिळतात असं म्हणजे नेहमीच पाहण्यात येतं. आणि जेव्हा आपल्या इकडच्या दुकानामध्ये कुसलेली, सडलेली, माना टाकलेली झाडं पाहतो तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं की आपल्याकडे कधी हे दिवस येणार. संपूर्ण हवामान आणि सर्वच फॅक्टर्स पूरक असून आपल्याकडे हा व्यवसाय अजून एवढा वाढलेला नाहीये. हा व्यवसाय वाढावा असं माझ्या सतत मनात येतं आणि याच्यासाठी लागणारे जे काही माझ्या परीने प्रयत्न आहेत ते मी करत राहतो. तर सुबोधजी, आपण इथे आलात आणि आम्हाला भरपूर अशी उपयुक्त माहिती दिलीत आणि आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. मित्रांनो, इको फ्रेंड्सच्या मालिकेत आपण संवाद साधला सुबोध गोरे यांच्याशी. मित्र हो, खरंच पर्यावरणातील प्रत्येक घटक हा आपल्या परीने महत्वाचा आहे आणि त्याचं संरक्षण करणं हे आपल्याच हातात आहे. तर ही जाणीव नुसती मनात न ठेवता आपल्या कृतीतून आपण पर्यावरण वाचवण्यासाठी नक्कीच हातभार लावू शकतो. तेव्हा नक्की विचार करा. आणि आजच्या कार्यक्रमापुरती मी नेहा पाटकर, सादरकर्ती नेहा खरे यांच्यासह आपली अनुमती घेते. नमस्कार.